पावसाळ्यात तोंडी लावण्यासाठी मी ताटामध्ये खास वाढण्यासाठी आज चटणी बनवणार. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. श्रावण महिन्याला सुरुवात झाली का बऱ्याच जणांचे उपवास असतात आणि ताटामध्ये वाढण्यासाठी खास आज मी पुदिनापासून चटणी बनवणार. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात. आता इथे साहित्य काय घेतले ते सुद्धा महत्त्वाचं आहे. ते एक मूठ भरून मी हा पुदिना घेतलेला आहे. पुदिना स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेला आहे आणि इथे देठ आहेत ना ते सुद्धा आपण घेतलेले आहेत. म्हणजे एकदम कोवळे देठ असतील ते सुद्धा आपल्याला घ्यायचे. थोडाफार जर का पुदिना खराब असेल तर हा असा काढून टाका. पुदिना आहे हा साफ करून घेतला आहे, पण मी त्याला स्वच्छ धुवून घेतला, त्यामुळे थोडासा असा आउटरला थोडासा काळासुद्धा पडतो. त्याचप्रमाणे आपण पुदिना एक मूठ घेतला तर थोडी कमी आपल्याला कोथिंबीर घ्यायची. म्हणजे एक मूठच ही कोथिंबीरसुद्धा मी घेतली, थोडीशी कमी घेतलेली आहे. आणि एक छोटा वाटी आपण शेंगदाणे घेतलेत, हे कच्चे शेंगदाणे आहेत. आणि तिखट म्हटलं तर मी ह्या हिरव्या पोपटी मिरच्या घेतल्यात, त्या कमी तिखटवाल्या आहेत. जर का तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल चटणी तर तुम्ही तिखटवाल्या ज्या मिरच्या येतात त्या घ्या, किंवा दोन्ही मिक्स घ्या तरीसुद्धा चालेल. हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता. त्याचप्रमाणे मी जवळजवळ ह्या 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. चटणी बनवण्यासाठी आपल्याला हे मेन महत्त्वाचं सर्वात साहित्य आहे. बाकीचे 1 2 3 साहित्य लागणार आहे ते तुम्हाला नंतर पुढे जाऊन सांगतेच. आता सर्वप्रथम आपण हे शेंगदाणे आहेत हे भाजून घेऊया. आता इथे ना शेंगदाणे भाजण्यासाठी मी एक कढई घेतली, त्याच्यामध्ये शेंगदाणे घालते आणि आपण जसे शेंगदाणे भाजतो त्या पद्धतीनेच आपल्याला भाजायचे आहेत. एकदम शेंगदाणे करपवायचे देखील सुद्धा नाही आहेत. आता हे शेंगदाणे आहेत हे मी मीडियम गॅसवर भाजून घेते. आता इथे बघू शकता हे शेंगदाणे आहेत मी भाजून घेतलेले आहेत, आपल्याला इथपर्यंतच भाजायचे आहेत. आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते. आता इथे बघू शकता त्याच कढईमध्ये एक छोटा चमचा म्हणून मी तेल घातले. तेलावर आपण हा लसूण आहे हा परतवून घेणार आहोत. आता इथे मी लसूण आहे ना थोडासा तेलावर परतवून घेणार आहे. जर का मी हा ठेचा बनवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट म्हणजे आपण ज्यावेळेस मिक्सरला फिरवला ना तेव्हा तुम्ही हा नुसता सुद्धा लसूण घालू शकता, पण थोडासा लसूण तेलावर परतवला ना त्याची टेस्ट त्याची अधिक वाढते. त्याचप्रमाणे इथे मी ज्या हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यासुद्धा आपण थोड्याशा तेलावर आपण परतून घेणार आहोत, जेणेकरून ह्याचा तिखटपणा असतो थोडासा कमी होतो. त्याचप्रमाणे ही चटणी आहे ना ही खूप सुंदर लागते. आता एखाद मिनिटासाठी मस्त तेलावर परतून घेऊया. आता इथे बघू शकता लसूण सुद्धा मस्त आपण तेलामध्ये परतवून घेतलं आहे. मिरची सुद्धा आपण तेलावर परतवून घेतली आहे. इथपर्यंत आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतवायचे, म्हणजे एखाद मिनिटासाठी फक्त परतवून घेतले. आता मी गॅस बंद करते आणि शेंगदाणे आणि मिरची आणि लसूण आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. चटणी बनवण्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. ह्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया. आता थोडीशी हातानेच मी कोथिंबीर ही तोडून घेते. त्याचप्रमाणे इथे आपण पुदिना घेतला आहे तो सर्व घालून घेऊया. इथे मी 1 टेबलस्पून इतकं जिरं घालते. 1 टेबलस्पून मी इथे आमचूर पावडर घेतली आहे ती घालते. आता इथे जर का तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबूचा रस वापरा, एक पाव भाग घ्या तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्ही इथे चाट मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता. आता इथे मी चवीनुसार काळं मिठाचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्याकडे जर का काळं मीठ नसेल तर तुम्ही जे जेवणामध्ये मीठ वापरता ते घेतलं तरीसुद्धा चालेल. आता इथे मी मिरची आणि लसूण जे आपण तेलावर परतून घेतलं होतं ते सर्व घालून घेऊया. त्याचप्रमाणे इथे जर का तुम्हाला तिखट जास्त लागेल तर इथे मिरच्यांचा वापर थोडा जास्त घाला. आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊया. आता इथे मिक्सरला फिरवताना मागे पुढे बटन करून फिरवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी थोडंसं हे मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेलं आहे. आता इथे शेंगदाणे आपण जे घेतले होते ते सुद्धा थंड झालेले आहे ते घालूया आणि ते सुद्धा आपण मिक्सरला थोडे फिरवून घेऊया. आता जर का तुम्हाला इथे मिक्सरला फिरवायचे नसेल तर तुम्ही थोडेसे शेंगदाणे आहेत हे खलबत्त्यामध्ये ठेचून घ्या तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व आपल्याला मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बारीक असं वाटण करायचं नाही आहे. आता इथे बघू शकता मी जाडसर असा मिक्सरला हा ठेचा बनवून घेतलेला बघू शकता. इतके जाडसर आपल्याला शेंगदाणे ठेवायचे आहेत आणि मागे पुढे बटन करूनच मी हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. ठेचा रेडी झालेला आहे. आता मी अगोदर जी कढई घेतली होती त्याच्यामध्ये एक छोटासा चमचावरून मी तेल घातलेलं आहे. तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आणि इथे ना आपण थोडीशी हिंग पावडर घालणार आहोत. चटणीला ना थोडीशी फोडणी दिली ना तर खूप सुंदर अशी लागते. त्याचप्रमाणे इथे मी 4 कढीपत्त्याची पानं घेतल्यात आणि बारीक बारीक असे हाताने तोडून घेतलेली आहेत ती आपण घालूया. आणि आपल्याला इथे फक्त फोडणीसाठी हिंग पावडर वापरायची, कढीपत्ता वापरा. आणि आता कढीपत्ता आहे हा तेलावर आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा, थोडासा असा कलर चेंज होईपर्यंत घ्यायचा परतवून, जेणेकरून त्याचा सुवास आहे ना मस्त असा तेलावर म्हणजे तेलामध्ये उतरतो आणि चटणी आहे ना खायला खूप सुंदर लागते. आता इथे जेवढा आपण तो ठेचा बनवला होता तेवढा सर्व घालून घेऊया.
आता इथे ठेचा आहे ना आपल्याला 2 मिनिटासाठी हा तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आता इथे ना मी कढीपत्ता त्याचप्रमाणे हिंग पावडर घातली होती फोडणीवर. जर का तुम्हाला त्यातलं काही घालायचं नसेल तर तुम्ही नुसतं तेलावर हा ठेचा टाकला तरीसुद्धा चालेल आणि 1-2 मिनिटासाठी असा मस्त असा परतवून घ्या. आता हे तेलावर बघू शकता मी मस्त असं परतवून घेतलेलं आहे. आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा उपवासाच्या रेसिपीसुद्धा बनवलेल्या आहेत. अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि चविष्ट अशा बनतात. जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आणि बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. आता इथे मी हा ठेचा आहे ना हा तेलावर का परतवते तर हा ठेचा आहे ना तुम्ही डब्यामध्ये म्हणजे जेवढा लागेल ना तेवढा खायला घ्यायचा आणि त्यानंतर एका डब्यामध्ये पॅक बंद करून फ्रीजमध्ये ठेवून द्या. भरपूर दिवस टिकतो. म्हणजे आपला त्यात श्रावण महिना चालू होतो आणि त्याचप्रमाणे पावसात तोंडी लावण्यासाठी काहीतरी पाहिजे असतं. त्याचसाठी ना ताटावर वाढण्यासाठी इतका मस्त हा ठेचा रेडी होतो ना की सांगायलाच नको. तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल. आणि एक लाईक करा आणि लाईकच्या बाजूला एक हाईटचं बटन येते ते देखील दाबायला विसरू नका. आता बघू शकता इथे 3 ते 4 मिनिटासाठी हा तेलावर ठेचा आहे मी परतवून घेतलेला आहे. इथे मी गॅस बंद करते आणि जर का तुम्हाला इथे मीठ वगैरे काही कमी वाटलं तर तुम्ही इथे पुन्हा मीठ घालू शकता. म्हणजे इथे बघू शकता हा ठेचा आहे मस्त असा रेडी झालेला आहे, दिसायला सुंदर दिसतो. आता एका प्लेटमध्ये मी हा काढून घेते. पुदिन्याचा ठेचा आहे मस्त असा रेडी झाला आहे, बघू शकता दिसायला खूप सुंदर दिसतो. तर खायला किती सुंदर असेल, एक नंबर. अशा पद्धतीने करून बघा, त्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास भरपूर मित्र मैत्रिणी नातेमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हा ठेचा कसा बनवायचा तो माहिती मिळेल. आणि एक लाईक करा आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका. अशाच व्हिडिओ एक छानशा रेसिपीला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.